हे गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर भावांनो तुमचं परत स्वागत आहे आपल्या पृथ्वीच्या लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये. आणि एवढं सकाळी सकाळी तुमचा पृथ्वी नेमकं जातोय कुठं आणि करतोय काय तुम्हाला मी सांगतो आजच्या ब्लॉगमध्ये. ऐकलं नसेल तुम्हाला कॅमेरापर्यंत आवाज नसेल. आता पाठीमागं काय आहे माहिती आहे का गाईज, ट्रेन जाते. म्हणजे सकाळी किती वेळेस जाते इथून ट्रेन? हो, कमी असतं गाईज दिवसातून 25 ते 30 वेळेस. नाही सॉरी जास्त झालं ट्रेन किती वेळेस असं मला म्हणायचं होतं की 25 ते 30 ट्रेन, एक ट्रेन नाही 25 ते 30 ट्रेन असं मला म्हणायचं होतं. ते चुकीच झालं जरा. इथं रेल्वे स्टेशनला दिवसातून येणं जाणं करत असते, पण त्याच्यातली एक ट्रेन भावांनो दिवसातून 3 वेळेस एकच पट्टीवरून जाते. ती म्हणजे आपल्या परतूरकडे जाणार. जस्ट आता त्याचा आवाज आला आणि आपल्या गावची आठवण जागृत झाली. ट्रेनचा आवाज आणि आपल्या गावची आठवण जागृत, आजच्या व्हिडिओचं टायटल राहील आपल्या. तर बघू. तर भावांनो तुम्ही आता सबस्क्राईब करून घ्या. व्ह्यूज कमी झाली, रँकिंग कमी झाली, व्ह्यूजची रँकिंग कमी झाली ना, खरं सांगतो आपलं मन नाही लागत बरं का. तर कालच्या व्हिडिओला तर टायमिंगच गलत, 11 वाजता कालचं अपलोड केलं. भावांनो आता आपण काय करू शकणार नाही, कारण का आपल्या वेळेनुसार आपल्याला करायचं आहे. तर बघू. हे बघा इथं विहीर आहे, पण त्या विहिरीमध्ये पाणी नाही. सुकी यायचं चला तुम्हाला दाखवतो त्या विहिरीचा संपूर्ण प्रवास. बघू आपण ते. हां आहे का? चला भावांनो तुम्हाला ते विहीर दाखवतो आतमधून दिसते कशी. तोपर्यंत मी तुम्हाला विहीर दाखवतो. तुम्ही जा आपल्या अकाउंटमध्ये जा आणि पृथ्वी भावाला सबस्क्राईब करून घ्या, कारण का 2 सबस्क्रायबर राहिलेत फक्त. 2 सबस्क्रायबर झाले की आपलं लाईव्ह मोड चालू होईल आणि तुमचा पृथ्वी भाऊ तुम्हाला लाईव्ह दिसेल. आणि मला देखील कळेल की माझे ब्लॉग किती जण बघतात मनातून, कारण का लाईव्हला जोडल्यानंतर. म्हणून भावना म्हणून सांगते तुम्हाला, जावा सबस्क्राईब करून घ्या. हे बघा आली बघा ती विहीर. पहिले काहीच हे म्हणजे सातवाहन काळातली विहीर आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी असायचं, पण आता नसते. म्हणजे आता आहे का नाही की अरे बाप, नाही आता नाही गाईच पाणी. सो गाईस हे बघा तुम्हाला खोटवलं दिसला. आणि विशेष म्हटलं तर हे विहीर आणखी एक विशेष आहे की आतमध्ये जर खाली तळकाळात पडलं एखादा मुलगा तर त्याला बाहेर काढताच येणार नाही, कारण का त्याला रस्ते वगैरे देऊनच मग सपोर्टिंगच्या मदतीने जायचं आहे. तोपर्यंत ते पाणी इतकं घाण आहे, खाली पाणी सडलेलं आहे, तोपर्यंत त्याचे पाय नासून जाणार 15 ते 20 मिनिटात, कारण का मोठे मोठे आळे आहे त्याच्यात वरून दिसत आहे. आता आपल्या कॅमेऱ्यात एवढी क्वालिटी नाही म्हणून आपण दाखवलं नाही त्या आळ्या. विशेष म्हणलं तर लय घाण वास पण येते, म्हणून मी थांबलो नाही जास्त तिथं, कारण का मला जमत नाही असं काही. तर पब्लिक चला तर मग सकाळी आपलं झाले चालू ग्राउंड. आपण आधी मारू 400 मीटरचा राऊंड पाय आणि तिथून पुढं चालू करू आपली खरी प्रोसेस, कारण का सर येते 6 वाजता आणि ते सर घेतील. तर भावांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि जाता तेवढं सबस्क्राईबचं बटन दाबून टाका, म्हणजे कसं तुम्हाला मी लाईव्हमध्ये लवकर दिसेल. भेटू आपण आता असेच लाईव्ह ब्लॉगमध्ये. तोपर्यंत घ्या तुम्ही विश्रांती आणि मला पण करू द्या माझं काम. सो गाईस धन्यवाद माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटू आपण आता उद्या.